काय म्हणता नगरसनीकर, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा विषय जरा वेगळाच होता. तर काय विषय आहे हे तुम्हाला नंतर कळेल, त्यासाठी ब्लॉग फक्त शेवटपर्यंत बघा. सकाळी आधी चहा वगैरे घेतला, त्यानंतर आपल्या अंगणातला आवरून जरा स्वच्छता करून घेतली. त्यानंतर जायचं होतं मिरच्या तोडायला. आज पहिल्यांदाच मिरच्या तोडायच्या होत्या, जास्त काय नाही, तेवढ्याच 2-3 बॅगा तोडायच्या होत्या. मिरच्या वगैरे तोडून घेतल्या, त्यानंतर त्याच बॅगा द्यायच्या जायचं होतं सावळजला. बॅगा दिल्या, त्यानंतर थोडी दाबेली खाल्ली. त्यानंतर आजचा विषय म्हणजे आज होती आमच्या गावची यात्रा. सगळे आम्ही फ्रेंड्स एकत्र झालो. आधी म्हणलं देवीचं दर्शन घेऊन येऊया. दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही आलो यात्रेत फिरायला. थोडा वेळ यात्रेत फिरलो, त्यानंतर म्हणलं आता काहीतरी खाऊन घेऊया. मग इथे येऊन चायनीज आणि पाणीपुरी खाल्ली. मी काय खाल्लं नव्हतं, पण यांनी खायला काय सुट्टी दिली नव्हती. त्यानंतर ठरलं की ब्रेकडान्समध्ये बसायचं. त्यांना म्हणलं की तुम्हीच बसा, ही काय आपल्याला सणवायचं नाही. यात्रेत माझे फॉलोअर्स पण भेटले होते. ते काय माझ्या ओळखीचे नव्हते, पण त्यांनी मला सांगितलं की आम्ही तुमचे ब्लॉग बघतोय आणि ते खूप छान असतात. हे ऐकून एवढं भारी वाटलं होतं की काय विचारूच नका. तुम्हाला तर माहिती आहे की माझे काय एवढे जास्त फॉलोअर्स नाहीत, पण तुमचा प्रेम आणि सपोर्ट जर असाच राहिला तर एक दिवस नक्कीच वाढतील. त्यानंतर संध्याकाळी गेलतो आम्ही ऑर्केस्ट्रा बघायला. ऑर्केस्ट्रा मात्र एकच नंबर होता. आपल्या छत्रपती श्री संभाजी महाराजांनी 40 दिवस ज्या वेदना सहन करून शेवटचा श्वास घेतला, तेच त्याने दाखवलं होतं. ते बघून अक्षरशः अंगावर काटा येत होता. तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जाता जाता तेवढं फॉलो करून जावा.